तुम्ही घेत असलेला आनंद जर तुमच्या कुटुंबाला दुःख देत असेल, तुमच्या शरीराचा कचरा करत असेल आणि तुम्हाला गरिबीमध्ये ढकलत असेल, तर असा आनंद न घेतलेला बरा. मित्र, पूर्ण किस्सा नक्की ऐका. दीपावलीमध्ये घरी गेलो होतो गावाला. तर अगदी लहानपणीचा म्हणजे 3री-4थीतला मित्र येऊन भेटला. म्हटला, सचा चल घरी, तुला चहाला बोलावलं. म्हटलं चाल. तर म्हणे, माझी बायको आणि माझ्या मुली तुझे रील्स आणि व्हिडिओ बघत असतात, तर त्यांना खूप आवडतात. तर मी त्यांना म्हटलं, हा माझा मित्रच आहे लहानपणीचा. तो म्हणे, त्यांना विश्वास नाही आहे, त्याच्यासाठी तुला घरी घेऊन चाललो. हा मित्र खूप वर्षानंतर भेटला होता मला. 3री-4थीला असताना आम्ही सोबत होतो आणि खूप सुंदर अक्षर होतं या मुलाचं. पण आता त्याच्याकडे बघून मला खूपच वाईट वाटलं. म्हटलं, काय रे, काय चालू आहे तुझं? म्हणे, काही नाही, आनंद घेतोय आयुष्याचा. म्हटलं, कसं काय? म्हणे, रोज रात्री 180 ml लागते आपल्याला. म्हटलं, अरे पण शरीराची अशी हालत करून ठेवलेली होती मित्र, की पार कचरा झालेला होता, सगळे हाड बाहेर झालेला होता, शरीराचा पिंजरा झालेला होता, पूर्ण टक्कल पडलेलं होतं, ते गालफाड बसलेले होते. म्हटलं, अरे किती शरीर खराब करून घेतलं. काही नाही होत म्हणे, चालायचं. अगदी म्हातारा दिसत होता. आम्ही दोघं एकाच वयाचे असू. पण असो, आम्ही त्याच्या घरी गेलो आणि घरी गेल्या गेल्या बसायला चेअर नव्हतीच. त्या बेडवरती बसलो आणि गरिबी पूर्णच्या पूर्ण मला दिसत होती. तरी त्या वहिनीने हसून स्वागत केलं. म्हणे, भाऊजी तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि खूप सारं शिकवून जातात. घरामध्ये 3 मुली आणि 1 मुलगा, 4 मुलं या भाऊचे, आमच्या मित्राचे. 700 रुपये रोजाने कामाला जातो म्हणे आणि ती माऊली 300-400 रुपये रोजाने कामाला जाते. अशा 800-1000 रुपये घरात येतात. त्याच्यातले 200 रुपये हा भाऊ दारूला घेतो रोज आणि उरलेल्या पैशात ती सगळा संसार चालवते, कसा तरी ढकलत. आणि एवढं करून ती म्हटली की आम्हाला थोडीफार इन्व्हेस्टमेंट करायची आहे. म्हटलं, पैसे उरतात का एवढा सगळा खर्च, एवढं सगळं बघून? आणि 200-300 रुपये उरवू शकतो म्हणे आम्ही, जरा पोटाला चिमटा काढून. तर हे ऐकून आहे ना, मन अगदी सुन्न झालं होतं माझं, की एवढी गरिबी असताना सुद्धा ती बाई त्या विचार करत होती इन्व्हेस्टमेंटचा. का? तर म्हणे 3 मुली आहे, त्यांच्या लग्नासाठी कोणाकडे पैसे मागायचे. तर म्हणे, तुम्ही तुमच्या मित्राला थोडंफार समजावा, त्यांना म्हणा दारू बिरू कमी करा म्हणून, कारण वर्षातून 1-2दा त्यांना ऍडमिटच करायला लागते त्या दारूमुळे. पण ते कोणाचंच ऐकत नाही. मी सांगून प्रयत्न केला, पण मला माहिती आहे तो काही सुधारणार नाही किंवा तो काही ऐकणार नाही. तर मित्र हो, तुम्ही कुठल्याही प्रकारचे शोकपाणी लावत असणार तर काळजी घ्या. आपल्या कुटुंबाचा एकदा नक्की विचार करा. जी गरिबी असते ना, ती फक्त आपल्या व्यसनांमुळे येते. जर कधी आपण चांगले राहिलो तर श्रीमंत व्हायला वेळ लागत नाही. बाकी मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या आसपास पण तुम्ही अशी परिस्थिती कधी बघितलेली आहे का. बाकी फॉलो तर तुम्ही केलंच असेल आणि हा रील त्यांना शेअर करा ज्यांच्या व्यसनांमुळे त्यांची फॅमिली गरिबीमध्ये आहे. व्यसन फक्त दारूचंच आहे असं नाही, शेअर बाजारातलं ट्रेडिंग असेल किंवा अजून कुठल्याही प्रकारचं व्यसन असो की ज्या व्यसनामुळे कुटुंब गरिबीत जाऊ शकतं. बाकी तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी नक्की बेटा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.